रेकॉर्डिंग. सो वेलकम बॅक एव्हरीवन. आज आहे चौथा दिवस आणि आपण शिकत आहोत रेकी. ही एक अल्टरनेटिव्ह थेरपी आपण शिकत आहोत, ज्याला प्राणशक्ती असं म्हटलं जाते भारतामध्ये. आणि या प्राणशक्तीच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो हे सगळी माहिती आपण मागील 3 दिवसामध्ये घेतलेली आहे. आपण चक्र बघितलेले आहे, कुठं आहेत काय आहेत. आज मेन जे आपला टॉपिक असणार आहे किंवा जो महत्त्वाचा जो आजचा टॉपिक आहे तो आहे 13 पॉईंट. आपल्या शरीरामध्ये ते 13 पॉईंट कुठं आहेत, ज्याला आपण एव्हरी डे हील केलं पाहिजे. ओके. सो आता महत्त्वाची गोष्ट आहे का, की आपल्या शरीरामध्ये तसं त्याच्यापेक्षा जास्त पॉईंट्स आहेत. ओके. पण प्रत्येक पॉईंट्सवर आपण जर का 3-3 मिनटं हिलिंग करत गेलो तर आपल्याला 2-2.5 तास लागतील. आणि तेवढा वेळ आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये फार कमी लोकांकडे असतो. म्हणून सर्व काम झालं पाहिजे, पण वेळही कमी लागला पाहिजे. तर म्हणून हे 13 पॉईंट स्पेसिफिकली काढले जात आहे. बरेच लोक वेगवेगळ्या पॉईंट सांगतात. कोणी म्हणते 26 पॉईंट, कोणी म्हणते 24 पॉईंट. ओके. बट दिस 13 पॉईंट आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, जे मी आज तुम्हाला शिकवणार आहे. ओके. पण त्याआधी मी तुम्हाला एनर्जी काय आहे हे समजावून सांगेल, एक 15-20-25 मिनिटात जसं जमेल तसं. आणि मग तुम्हाला मी 13 पॉईंट सांगेल. आणि त्यानंतर मग आज एक मेडिटेशन घेऊ आपण. ओके. जे मेडिटेशन एक अमेझिंग मेडिटेशन असणार आहे, तुमच्यासाठी एक अमेझिंग अनुभव असणार आहे. ओके. आणि मग आपण पुढे जाऊ. इज दॅट क्लिअर एव्हरीबडी? टाईप सी इन द चॅट बॉक्स. सी, लेट मी सी. यू आर टायपिंग सी. ओके. टाईप सी इन द चॅट बॉक्स. गुड गुड गुड. ऑसम. सो सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि आय कॉंग्रॅच्युलेट यू दॅट यू आर हिअर फॉर 4 days. ओके. इट मीन्स यू आर लुकिंग फॉर समथिंग इन युअर लाईफ. जर का तुम्ही 4 दिवस झाले इथं आहात, म्हणजे याचा अर्थच हा आहे की यू आर फाइंडिंग समथिंग, यू आर लुकिंग समथिंग इन युअर लाईफ. अँड मे बी यू गॉट लिटिल बिट, तुम्हाला थोडंसं असं काहीतरी पर्सेंट असं वाटत आहे की कदाचित ही गोष्ट जी आहे, रेकी जे मी करते किंवा शिकते, या माध्यमातून मी त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो. ओके. सो दॅट इज अ गुड फिलिंग. सकाळी किती लोकांनी मेडिटेशन अटेंड केलं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. 8-10 लोक होते मे बी. ओके. दॅट्स गुड. उद्याही असेल तुमचं मेडिटेशन आणि परवाही असेल, तर दोन्ही दिवस अटेंड करा. आणि बाकीचे 4 दिवस तुम्ही स्वतः करा. ओके. त्याचाही तुम्हाला फार जास्त फरक जाणवेल. लवकर कनेक्ट कराल तुम्ही एनर्जी सोबत. ठीक आहे. चला तर सुरुवात करू आपण आजच्या दिवसाची. आज आहे चौथा दिवस. एक गुड न्यूज माझ्याकडे अजून आहे, जे मी तुम्हाला शेवटी देईल. ठीक आहे. ओके. एक दिली मी तुम्हाला, एक अजून तुम्हाला देईल मी शेवटी. ठीक आहे. सो वेलकम डे 4. आजचा डे 4 आहे. आणि आज आपण समजणार आहोत एनर्जी. तुम्हाला काय वाटते एनर्जी काय आहे? तुम्ही सांगा एका शब्दामध्ये. व्हॉट इज एनर्जी? तुम्हाला काय वाटते एनर्जी म्हणजे काय? तुम्हाला जे वाटत असेल ते टाईप करा, है ना. चुकलं तरी चालते, इथे काही एक्झाम चालू नाहीये, त्यामुळे काय अडचण नाही. टाईप, तुमच्या मनात जे आलं ते टाईप करा. पण टाईप करा ऍटलिस्ट. कसं आहे की तुम्ही इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. टाईप करा की तुम्हाला काय वाटते एनर्जी म्हणजे काय. ऊर्जा. ओके. अजून ऊर्जा. अजून चुकलं तरी चालेल, पण टाईप करा. काय वाटते तुम्हाला एनर्जी म्हणजे काय? पॉवर. ओके. स्ट्रेंथ. ओके. शक्ती. ओके. अजून व्हेरी गुड. कॅपॅसिटी. अजून ओके. ठीक है. खोलो अपने दिमाग को, खोलो थोडा. है ना. आपण काय करतो, आपण उघडतच नाही. त्यामुळे आपण काही गोष्टीपर्यंत, त्याला म्हणतात एक्सप्लोर आणि एक्सपोजर. एखाद्या गोष्टीला एक्सप्लोर करणे किंवा एक्सपोजर घेणे एखाद्या गोष्टीचं. सो गलत होगा इसके वजह से हम करते ही नहीं, है ना. तर ते कमी करायचं आता. ओके. येस. सागर पाटील. एनर्जी हाय प्रकारची असते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. युनिव्हर्सल पॉवर और ऑरा. कॅपॅसिटी, चैतन्य ऊर्जा. ओके. इनविजिबल पॉवर. व्हेरी गुड. ओके. तुम्ही सगळे लोक बरोबर आहात. ओके. एनर्जी म्हणजे काय आहे? प्रत्येक वस्तू, तुमच्या आसपास असलेली प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती ही एनर्जीचं स्वरूप आहे. पैसा काय आहे? एनर्जी आहे. तुमच्या हातात असलेला फोन काय आहे? एनर्जी आहे. तुम्ही घातलेले कपडे काय आहे? एनर्जी आहे. का बरं? काही कपडे घातल्यावर तुम्हाला चांगलं वाटते, यू फील गुड, यू फील हॅपी. काही कपडे घातल्यावर तुमचा मूड ऑफ होतो, अरे यार हे चांगला नाही शर्ट, राईट, हे पॅन्ट चांगली नाही. म्हणजे त्या कपड्यांमध्ये सुद्धा एनर्जी आहे.
तुमचं घर त्याच्यामध्ये सुद्धा एनर्जी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी आहे. पण आता या एनर्जीला अजून चांगल्या प्रकारे आणि सोप्या भाषेत समजून घेऊ आपण. ओके. सो एनर्जी काय आहे, तर एका सायंटिस्टने फार सुंदर समजावून सांगितलं, मी नाही, एका सायंटिस्टनी. एव्हरीथिंग इज व्हायब्रेटिंग ॲट स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी. प्रत्येक गोष्ट एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत आहे. आणि ते व्हायब्रेशन जेव्हा आपण बघू किंवा त्याला आपण जेव्हा समजू शकतो, दॅट इज व्हॉट इज द एनर्जी. ठीक आहे. मग एक निकोला टेस्ला नावाचे एक सायंटिस्ट झाले. त्यांनी असं सांगितलं की इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड एनर्जी, जर का तुम्हाला एनर्जीला समजायचं असेल तर तुम्हाला आधी काय समजावं लागेल, व्हायब्रेशन्सला समजावं लागेल. व्हायब्रेशन म्हणजे काय, की तुम्ही, मी, तुमच्या घरातले लोक, प्रत्येक गोष्ट एका फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत आहोत आपण. एक तर ती हाय फ्रिक्वेन्सी असेल, एक तर ती लो फ्रिक्वेन्सी असेल. लक्षात घ्या, एक तर ती हाय फ्रिक्वेन्सी असेल, एक तर ती लो फ्रिक्वेन्सी असेल. आता हाय फ्रिक्वेन्सी लो फ्रिक्वेन्सी कसं ओळखायचं, रोजच्या जीवनामध्ये कसं ओळखायचं? असं कधी झालं का तुमच्यासोबत? फक्त झालं तर येस नो टाईप करा. ओके. टायपिंग बटनवर बोट ठेवा आणि फक्त झालं असेल तर येस नो टाईप करायचं. असं कधी झालं का तुमच्यासोबत की तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटले आणि त्या भेटण्याच्या आधी तुमचा मूड फार चांगला होता, पण त्या व्यक्तीला भेटले आणि एकदम तुमचा मूड खराब झाला? असं झालं का? येस नो? येस झालं असं. याचा अर्थ काय आहे, की त्या व्यक्तीचे व्हायब्रेशन्स काय होते, लो व्हायब्रेशन्स होते. असं कधी झालं का, की तुम्ही घरून निघताना फार मस्त, सुंदर, व्यवस्थित तयार होऊन निघाले आणि तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं होतं आणि तुम्ही फार एक्साइटेड होते तिथे जाण्यासाठी आणि तिथे गेल्यावर तुमचा एकदम मूड ऑफ झाला? झालेलं आहे असं? का बरं झालं माहिती आहे का? त्या पर्टिक्युलर ठिकाणची जी एनर्जी होती किंवा जे व्हायब्रेशन्स होते ते कसे होते, लो होते. बरं, याच्या उलट पण झालं असेल तुमच्यासोबत, की तुम्हाला एखाद्या मित्रांनी, मैत्रिणींनी, नातेवाईकांनी, घरच्या फॅमिली मेंबरनी म्हटलं, "चल रे बाबा, चल रे बाबा, चल रे बाबा." तुम्ही म्हणत होते, "नाही मला यायचं नाही, माझा मूड नाही, हे नाही, ते नाही." आणि पर्टिक्युलर त्या ठिकाणी गेल्यावर ऑटोमॅटिक तुमचा मूड बनला. तुम्ही एकदम खुश झाले. "अरे वाह! बरं झालं मी आलो." असंही झालेलं असेल, येस नो? म्हणजे काय माहिती आहे का? त्या ठिकाणची एनर्जी तेवढी हाय होती. व्हायब्रेशन्स हाय होते. सो आता प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती यांची प्रत्येकाची काय असते, एक व्हायब्रेशन असते, एक एनर्जी असते. आपली पण आहे, तुमची, माझी, प्रत्येकाची आहे. ओके. कधी कधी आपल्याला काहीच करा वाटत नाही. काही काही लोकांना कधीच काही करा वाटत नाही. अशी लोक असतात, कधीच काही करा वाटत नाही त्यांना, राईट. हमेशा वो अरे क्या अरे, है ना. सो इसका मतलब है लो वाइब्रेशन्स में है वो लोग. आणि काही लोक बघा, वय वर्ष 80 झाले तरी ते काम बंद करतच नाहीत. काहीतरी करतच राहतील, काहीतरी नवीन आयडिया करत राहतील. काही लोक बघा, ते 4 वेळा, 10 वेळा, 50 वेळा जरी फेल झाले ना, तरी ते उभे राहतील. म्हणजे काय आहे, हाय व्हायब्रेशन्स. ओके. सो आता आपण मुद्दा हा आहे की आपण लो व्हायब्रेशन मधून हाय व्हायब्रेशन मध्ये कसं जाऊ शकतो, हाच प्रश्न असेल आपल्या डोक्यात, राईट, एव्हरीबडी. किंवा आपण लो व्हायब्रेशन मध्ये आहोत का, हाय व्हायब्रेशन मध्ये आहोत का, हे आपण कसं ओळखणार? सिंपल आहे. तुम्हाला जर नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा होत नाही, तुम्हाला काही नवीन करण्याची इच्छा होत नाही, तुम्हाला नवीन लोकांना भेटावं वाटत नाही, असं जर असेल तर तुम्ही लो व्हायब्रेशन मध्ये आहात. पण इथं बसलेला एकही व्यक्ती लो व्हायब्रेशन मध्ये नाही आहे. कारण तुम्ही जर का नवीन काहीतरी शिकत आहात, याचा अर्थच आहे की तुम्ही हाय व्हायब्रेशन मध्ये आहात. हाय नाही तर मीडियम व्हायब्रेशन मध्ये तर तुम्ही नक्कीच आहात. ठीक आहे. व्हायब्रेशनचे 3 प्रकार आहेत, ते मी तुम्हाला आधी समजावून सांगतो आणि मग सांगतो की लो टू हाय कसं जायचं आपल्याला. ओके. सो देर इज 3 टाइप्स. लक्ष द्यायचं, यांनी हे सांगितलं. त्यानंतर बघा, व्हायब्रेशनचे 3 पॉईंट आहेत, हाय पॉईंट, मिडियम पॉईंट आणि लो पॉईंट. लो पॉईंट म्हणजे जिथं आपण काहीच नाही करत, सेटल. ओके. मीडियम पॉईंट म्हणजे थोडंफार ऍक्शन्स घेत राहतो आपण, म्हणजे दर 6 महिन्याने एखादा प्रयत्न करतो, वर्षातून एखादा प्रयत्न करतो, झालं नाही झालं. ओके. हाय पॉईंट म्हणजे काय, की दर वेळेस काहीतरी करत राहतो. आता मी एक प्रश्न विचारतो सर्वांना, किती लोक इथे आहेत की जे दरवर्षी काही ना काही पैसे खर्च करतात काहीतरी नवीन गोष्ट शिकण्यासाठी? किती लोक आहेत? टाईप मी इन द चॅट बॉक्स. एव्हरीवन सिलेक्ट करून, की मी वर्षी काहीतरी पैसे खर्च करते नवीन गोष्टी शिकण्यासाठी. ती गोष्ट काही असू शकते, डान्स असू शकते, है ना, एखादं म्युझिकचं वाद्य आहे ना, म्हणतो संगीताचं वाद्य असू शकते, एखादं रांगोळीचा क्लास असू शकतो, एखादं जिममध्ये जे गेले असेल ते असू शकते, एखादा कम्प्युटरचा कोर्स केला असेल ते असू शकते. काहीतरी, पण काहीतरी, मी काहीतरी शिकत असते. असे किती लोक आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. अस्मिता मॅडम, बुक परचेस करणं असू शकते, राईट, ठीक आहे, गुड. ओके.
काय काय करता सांगा बरं. जसं अस्मिता मॅडम सांगितलं बुक परचेस करा. तुम्ही काय काय करता सांगा जरा चॅट बॉक्समध्ये बघू आपण. कुठे इन्व्हेस्ट करता तुम्ही? लेट मी सी वेअर यू इन्व्हेस्ट युअर मनी. इफ यू हॅव 2,000, 5,000, 10,000 रुपीज, वेअर यू इन्व्हेस्ट? काय करता तुम्ही त्याचा? बघा आन्सर नाही आहे काहीच. याचा अर्थ काय? कुठे इन्व्हेस्ट करता आपण? न्यू ॲक्टिव्हिटी इन स्पोर्ट अँड कल्चर. व्हेरी गुड. चालेल, ठीक आहे, तसंही चालेल. स्पोर्ट्स शिकता तुम्ही काहीतरी. मंथमधून एक तरी बुक रीड करता. ओके, व्हेरी गुड. ओके. SIP, दॅट इज अ डिफरंट पार्ट. नीता मॅडम, दॅट इज अ डिफरंट पार्ट. ओके, दॅट इज अ फायनान्शियल पार्ट. ते फायनान्शियल एज्युकेशनमध्ये शिकू आपण. आता आपण सेल्फ एज्युकेशनमध्ये आहोत. ओके, वी आर लर्निंग सेल्फ. ते पण इम्पॉर्टंट आहे 100%. मी डिजिटल मार्केटिंग शिकतोय. व्हेरी गुड. डान्स, कम्प्युटर स्किल. व्हेरी गुड. आय लर्न ऑनलाईन कोर्स फॉर सेल्फ डेव्हलपमेंट. व्हेरी नाईस. वेअर वी गेट हॅपीनेस लाईक ट्रॅव्हलिंग. व्हेरी नाईस. हो, ते पण केलं पाहिजे. आयुष्य जगणं म्हणजे नवीन एक्सपिरियन्स घेणे, नवीन ठिकाणी जाणे, नवीन लोकांना भेटणे, नवीन गोष्टी शिकणे. पैसे कशासाठी कमवतो आपण? SIP करून बँकेत जमा करण्यासाठी? तो एक पार्ट आहे. हॅलो, तो एक पार्ट आहे. तुम्ही 100 रुपये जर कमवता, ठीक आहे, त्याच्यातले 20 रुपये 30 रुपये तुम्ही सेव्ह करा. 30 रुपये त्याच्यामधला तुमचा पर्सनल खर्च असेल महिन्याचा. पण उरलेले 40चं काय? ते तर एक्सपिरियन्सवर खर्च केले पाहिजे ना. राईट? राईट. गुड गुड गुड. चला चला, खूप छान उत्तरं दिले बऱ्याच लोकांनी. बॅडमिंटन, डान्स, मीटिंग पीपल. व्हेरी नाईस. बुक, भजन, श्लोक, पाठांतर. व्हेरी गुड. मेघा मॅडम, व्हेरी नाईस. एक्सप्लोर न्यू प्लेसेस. व्हेरी गुड. सो एक invest your money in different experiences. ओके, सो दॅट विल ऑल्सो हेल्प यू टू ओपन युअर चक्राज. ओके, ते पण तुम्हाला एक चक्र ओपन करायला मदत करेल. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. सो हाय एनर्जी म्हणजे काय, की आपण काहीतरी शिकत असतो, काहीतरी करत असतो. पण जेव्हा हाय एनर्जी आणि लो एनर्जी एकत्र येते, तर तेव्हा काय होते? काहीतरी क्रिएट होते किंवा काहीतरी डिस्ट्रॉय होते. मी नेहमी एक उदाहरण देतो, की एका वर्गामध्ये 2 मुलं आहेत. ओके, एक हुशार आहे आणि एक ढप्पू आहे. ढप्पू म्हणजे ढ आहे. तर ते दोघं जण जर मित्र झाले तर काय होईल? एक तर जो ढ आहे तो हुशार होईल, एक तर जो हुशार आहे तो ढ होईल. दोनपैकी एकच होणार आहे. सो व्हायब्रेशनमध्ये काय असते, की जेव्हा लो आणि हाय व्हायब्रेशन एकत्र येतात, तेव्हा काहीतरी बनते किंवा काहीतरी बिघडते. पण जेव्हा दोन हाय व्हायब्रेशन एकत्र येतील, तेव्हा नक्कीच काहीतरी क्रिएट होईल. तर तुम्ही हाय व्हायब्रेशनमध्ये आहात, मी हाय व्हायब्रेशनमध्ये, आपण जर सोबत काम केलं तर काहीतरी क्रिएट होईल. ओके, सो हाय एनर्जी जी असते, हाय व्हायब्रेशन जे असतात, ते नेहमी काय करतात? काहीतरी बनवत असतात, काहीतरी नवीन देत असतात. तर आता एनर्जीला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल एकदम सोप्या भाषेमध्ये एका वाक्यात, तर एनर्जी म्हणजे सिंपल आपल्या घरात जी इलेक्ट्रिसिटी येते तशीच ही एनर्जी आहे. इलेक्ट्रिसिटी आपण घरात बनवतो का? आन्सर इज नो. ते कुठून तरी येते. राईट? ते कुठून तरी डीपीच्या माध्यमातून, पोलच्या माध्यमातून आपल्या मीटरमध्ये येते आणि मग मीटरच्या माध्यमातून आपल्या घरात येते. मग आपण बटन दाबतो आणि तो लाईट चालू होतो, AC चालू होतो, फ्रीज चालू होतो, टीव्ही सुरू होतो. राईट? आता ही एनर्जी, अशीच ही एनर्जी सुद्धा इलेक्ट्रिसिटी सारखी ही एनर्जी अख्ख्या ब्रह्मांडात आहे. आणि ती रोज आपल्याकडे येत आहे. असं नाही की येत नाहीये. रोज आपल्याकडे येत आहे. पण आपल्यामधली जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा आपल्यामध्ये जे काही चुकीच्या धारणा आहेत, काही चुकीच्या गोष्टी, त्याच्यामुळे आपण एक कवच बनवलेलं आहे. त्यामुळे ते आपल्या आतमध्ये येऊ शकत नाही. तर जेव्हा त्याचा स्वीकार करू आपण, की बाबा मला स्वीकार आहे. ती एनर्जी तर रोज येत आहे. पण त्याला जेव्हा आपण स्वीकार करू, तेव्हा ती आपल्यामध्ये जाईल आणि आपल्यामध्ये जेव्हा ती एनर्जी येईल, तेव्हा त्याला आपण आपल्या पद्धतीनं वापरू शकू. जेव्हा गरज असली तेव्हा ते बटन आपण दाबू शकू. इतकं सोपं आहे एनर्जीला समजणं. इज इट क्लियर? टाइप सी इन द चैट बॉक्स. क्लियर? ओके. येस, चलो. सो आगे बढ़ेंगे. हम्म. प्रिया मॅडम, तुम्ही पुन्हा अटेंड करताय आय थिंक, राईट? है ना? हां, हां, हां. बरोबर आहे, ओळखलं मी. सो आपण रेकी शिकतोय. ओके, रेकीमध्ये काय आहे, की आपले जे हात आहेत, हे 2 हात आहेत सर्वांना. असे करा सर्वांनी जरा. सर्वांनी असे करा हात. व्हेरी गुड. हां, सवय झाली पाहिजे ना. तर हे जे हात आहे तुमचे, याच्या माध्यमातूनच तुम्ही काय करणार आहात? हीलिंग करणार आहात. कोणाला? स्वतःला आणि इतरांना. ओके. सो हे हात आहेत. रब करा जरा. तुम्हाला एनर्जी जाणवते का बघा हातामध्ये काही? रब करा. काही सेकंद रब करा. ओके. आणि हळूहळू हळूहळू दूर न्या अशी. काल परवा जी ऍक्टिव्हिटी केली होती तीच करा. इमॅजिन करा की हातामध्ये एक बॉल आहे तुमच्या. पुढं मागं त्याला रोटेट करा.
त्या बॉलला रोटेट करा, जवळ आतमध्ये, हळूहळू करायचं बरं का. तुम्हाला फास्ट दिसत असेल झूमवर मे बी. काहीतरी वाटते का की काहीतरी काहीतरी ओढत आहे म्हणून आपल्याला? ही ऍक्टिव्हिटी करून बघितली का तुम्ही एकटं असताना घरी? करून बघा. ओके, ही ऍक्टिव्हिटी करून बघा, रोज करून बघत जा ही ऍक्टिव्हिटी. कारण आता तुम्ही बॅचमध्ये आहात. जेव्हा तुम्ही ऍक्च्युली बॅचमध्ये पण एनर्जी हाय असते, पण जेव्हा तुम्ही एकटे आहात, शांत आहे सर्व काही, तेव्हा ही ऍक्टिव्हिटी करून बघा. तर हे जे 2 हात आहे तुमचे, हेच तुमचं उपचाराचं काय आहे, हेच तुमच्या उपचारासाठी लागणारं टूल आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रेकीमध्ये काहीच नाही पाहिजे. म्हणून मी सांगतो, रेकी हे एकमेव असं सायन्स आहे की जे सर्वात सोपं आहे. सर्वात सोपं आहे. सर्वात सोपं सायन्स म्हणजे कोणतं? रेकी. ओके. सो रेकी प्रत्यक्ष उपचार कसे काम करतात हे आपण बघू. 13 पॉईंट्स, आपल्या शरीरामध्ये 13 पॉईंट्स आहेत. आज सकाळी ज्यांनी मेडिटेशन केलं त्यांना माहित आहे, त्यांचं आता रिव्हिजन होईल. ओके. सो आता मी एक एक पॉईंट तुम्हाला दाखवेल, तिथे तिथे तुम्हाला हात ठेवायचा आहे. ठीक आहे. ओके. मग आपण पुढचं मेडिटेशनही आपल्याला घ्यायचं आहे. ओके, पटापट करणार तुम्ही? रेडी आहात? एक एक पॉईंट मी दाखवेल तुम्हाला, तिथे तिथे तुम्हाला हात ठेवायचा आहे. बघायचा पॉईंट, डोळे बंद करायचे, हात ठेवायचं, थोडंसं फील करायचं, पुन्हा पुढे जायचं, पुन्हा पुढे जायचं. मी म्हणेल नेक्स्ट 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 नेक्स्ट. ओके. सो फर्स्ट पॉईंट बघू आपण. लेट मी जस्ट शो यू फर्स्ट पॉईंट. फर्स्ट पॉईंट आहे तुमच्या डोक्यावर, याला म्हणतात सहस्त्रार चक्र. ओके. सो हा आहे तुमचा फर्स्ट पॉईंट. सर्वांनी डोक्यावर हात ठेवायचे, दोन्ही हात ठेवायचे. ओके, क्लोज करायचे, डोळे बंद करायचे काही सेकंदासाठी, फक्त एक 5-7 सेकंदासाठी फील करायचं आहे. हेड पॉईंट 1, याला म्हणतात हेड पॉईंट 1. ओके. नेक्स्ट पुढचा आहे 2, हेड पॉईंट 2, दोन्ही हात असे ठेवायचे आहे. ओके, हा आहे हेड पॉईंट 2. ओके, असे हात ठेवायचे आहे. जेव्हा तुम्ही मेडिटेशन कराल तेव्हा तुम्हाला प्रत्येक पॉईंटवर 3 मिनिट हात ठेवायचा आहे. मी पुन्हा सांगतोय, 3 मिनिट. आणि हे कधीपर्यंत करायचं? फक्त 7 दिवस करायचं आहे. किती दिवस? फक्त 7 दिवस. 70 दिवस, 7 वर्ष नाही म्हणत आहे मी. जर का तुम्ही 7 दिवसही काढू शकत नसाल स्वतःसाठी, तर मग काय काय बोलावं आता पुढं. ओके. सो हात ठेवायचे दोन्ही असे, हेड पॉईंट 2. नेक्स्ट 7 दिवस हे करायचं आहे. हेड पॉईंट 3, डोक्याच्या मागे हात ठेवायचे. ओके, डोक्याच्या मागे. ओके, फील करायचं. इथे पण आपलं काय आहे? एक पॉईंट आहे, हेड पॉईंट 3 म्हणतात याला. हेड पॉईंट 4, थ्रोट चक्रा. ओके, असे पण हात ठेवू शकता तुम्ही आणि असे पण ठेवू शकता. ठीक आहे, जसं तुम्हाला जमेल तसं. हेड पॉईंट 4. हेड पॉईंट 5, मानेच्या मागे. ओके, हात ठेवायचे, 2-3 सेकंद त्याला फील करायचं, डोळे बंद करायचे, पुन्हा पुढे जायचं. ठीक आहे, याचे रेकॉर्डिंग सगळं मिळणार आहे. आणि तुमची जी लेवल 1ची नोट्स आहे त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. त्यामुळे लिहायची किंवा काही करायची गरज नाही आहे. नोट्स मिळाली सर्वांना? नसेल मिळाली तर ग्रुपची लिंक देईल, त्या ग्रुपमध्ये जॉईन करा. मी तुम्हाला नोट्स देऊन देईल आज पुन्हा. ओके, हेड पॉईंट 5 झाला. त्यानंतर हेड पॉईंट 6, अनाहत चक्र, हार्ट चक्र. इथे ठेवायचे हात, हृदयाच्या मधात, म्हणजे हृदयाच्या इथे, बरोबर असं. ओके, 3 मिनिटं हिलिंग करायचं. हेड पॉईंट पॉईंट नंबर 7, फ्रंट पोझिशन, मणिपूर चक्र. तर आता यांनी एक हात पुढे आणि एक हात मागे ठेवलेला आहे. तर तुम्ही दोन्ही हात पुढे पण ठेवू शकता आणि एक हात पुढे एक हात मागं असंही ठेवू शकता. पण जनरली दोन्ही हात पुढे ठेवा, बॅक पॉईंट नंतर करता येईल. ओके, दोन्ही हात पुढे ठेवा. कुठे ठेवायचे हात? हे बेंबीच्या एक्झॅक्ट वर 2 बोटं, म्हणजे जिथं आपली नाभी आहे त्याच्या थोडं वर, आणि आपल्या चेस्ट जे आहे चेस्टच्या खाली, चेस्टच्या खाली आणि नाभीच्या वर, म्हणजे ते मधातली जागा. ओके, तिथे ठेवायची आहे. मणिपूर चक्र, हेड पॉईंट पॉईंट नंबर 7. पॉईंट नंबर 8, स्वादिष्ठान चक्र, म्हणजे अगदी ओटीपोट, जिथं आपल्या बेंबीच्या खालची जी जागा आहे, ज्याला ओटीपोट म्हणतो आपण, ब्लॅडर जिथं असते, तिथे ठेवायचे हात, दोन्ही हात. ओके, हा आहे पॉईंट नंबर 8. पॉईंट नंबर 9, जांगा जिथे आहे आपल्या, जिथून आपले पाय सुरू होतात असं समजा तुम्ही, त्या ठिकाणी असे हात ठेवू शकता तुम्ही, असे. ओके, सो यू जस्ट पुट हँड लाईक दिस. याला म्हणतात मूलाधार चक्राचा फ्रंट पॉईंट आहे हा. ओके, पॉईंट नंबर 9. त्यानंतर पॉईंट नंबर 10, अगेन हात ठेवताना तुम्ही समोर ठेवलेले आहे हार्ट चक्रावर, पण तुम्ही इमॅजिन करताना किंवा व्हिज्युअलाइज करताना, काय व्हिज्युअलाइज करता? समजा इथून जर का तुम्हाला एखादा बाण लागला किंवा एखादी सुई टोचली इथे हार्ट चक्रामध्ये, तर ती बॅक साईडला कुठं निघेल? ती जागा जी आहे ती एक्झॅक्ट ॲझ्युम करायची. म्हणजे असं समजायचं की आपण बॅक साईडचं जे चक्र आहे माझं,
तिथे मी हात ठेवलेला आहे असं ॲज्युम करायचं हे हिलिंग करताना 3 मिनिटं. बॅक पॉइंट म्हणतात याला. ओके, अनाहत चक्राचा. त्यानंतर बॅक पॉइंट आहे मणिपूर चक्राचा. तुम्ही दोन्ही हात असे मागं ठेवू शकता जर शक्य असेल तर, पण काही मेडिकल कंडिशन असेल, हात ठेवता येत नसतील 3 मिनिटं, तर तुम्ही पुन्हा समोरच ठेवू शकता आणि इमॅजिन करू शकता की तुम्ही मागं हात ठेवलेले आहे. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर 12 नंबरचा पॉइंट आहे स्वादिष्टान चक्र, म्हणजे जिथे आपली कंबर संपते, सॉरी 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 पाठ संपते आणि कंबर सुरू होते त्या ठिकाणी हात ठेवायचे दोन्ही. ओके, पाठ संपते आणि कंबर सुरू त्या ठिकाणी दोन्ही हात ठेवायचे 3 मिनिटं. याला म्हणतात स्वादिष्टान चक्र, बॅक पॉइंट. आणि शेवटचा पॉइंट म्हणजे जो 13वा पॉइंट आहे तो आहे बॅक पोझिशन B4 मूलाधार चक्र. म्हणजे असे हात ठेवायचे दोन आणि दोन्ही हातावर बसायचं, किंवा असे हात ठेवायचे आणि दोन्ही हातावर बसायचं, असे किंवा असे कसेही तुम्ही ठेवू शकता, तसं तुम्हाला इझी आहे. आणि हातावर बसायचं आणि 3 मिनिटापर्यंत हिलिंग करायचं. समजलं का सर्वांना हे पॉईंट? मला सांगा एकदा चॅट बॉक्समध्ये येस नो. समजले सर्वांना? सर्वांना समजले? तर ह्या 13ही पॉईंटवर तुम्हाला रोज पुढचे 7 दिवस हिलिंग करायचं आहे. टू गेट युअर कॉन्सन्ट्रेशन बॅक, टू गेट युअर कॉन्फिडन्स बॅक. काही निगेटिव्हिटी असेल ते काढण्यासाठी तुम्ही हे बघा, मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो सगळ्या गोष्टीचा सार. 6 दिवसात सार तुम्हाला एका वाक्यात सांगतो मी. जेवढं जास्त तुम्ही स्वतःला कनेक्ट कराल या एनर्जी सोबत, तेवढे जास्त तुमच्या लाईफमधले चॅलेंजेस, अडचणी आपोआप दूर होत जातील. आणि हे अनुभव आहेत जे की तुम्हाला येतील, घ्यावे लागतील. काही लोक मला विचारतात क्लास सुरू करण्याच्या आधी, मी सांगतो की आता लेवल 2 लेवल 3 करा. काही लोक मला आधीच फोन मेसेज करतात, सर माझं एक हे अडचण आहे, हा सॉल्व्ह होईल का? आता ही गोष्ट कशी झाली माहित आहे का, की मी एका शाळेमध्ये गेलो. ऐका, ऐका माझी गोष्ट. मी माझ्या मुलाला घेऊन एका शाळेमध्ये गेलो आणि मी प्रिन्सिपलला ऍडमिशन करायची आहे मला माझ्या मुलाची, आणि मी प्रिन्सिपलला विचारतो की माझ्या मुलाला 1 लाखाची नोकरी लागेल ना 10 वर्षानंतर? तो प्रिन्सिपल आन्सर देईल का त्याचं, किंवा देऊ शकतो का? किती मोठी फॅक्टर आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगा मला. अजून तू ऍडमिशनही घेतली नाही आणि तो तुला 1 लाखाची 10 लाखाची कसं काय देणार? फर्स्ट स्टेपच तुम्ही कंप्लीट केली नाही. सो डू नॉट डू दिस. है ना, याला म्हणतात लो एनर्जी. लो एनर्जीमध्ये आहे आपण. मग आपण जर का आयुष्यात एक छोटीशी रिस्क घेऊ शकत नाही ना, तो समज लो अभी बहुत काम करणं बाकी आहे. घाबरणं सोडा, काही होणार नाहीये. 5,000 10,000 15,000 ऍडजस्ट होत नाही असं काही नाही आहे. तुमचा मोबाईल फुटला ना, तुम्ही ते 10,000 रुपये ऍडजस्ट करता, करता की नाही? काही अडचण आली दवाखान्याची, आपण ते ऍडजस्ट करतो, करतो की नाही? मग आयुष्य सुंदर बनवण्यासाठी आपण काय ऍडजस्ट करू शकत नाही पैसे? आणि का घाबरतो आपण? अहो, आज जी साडी घालतो आपण, आज जे कपडे घालतो ना, त्याची किंमत 4-5 हजार रुपये असेल. पण नेमकं स्वतःवर काम करण्याची जेव्हा परिस्थिती येते किंवा जेव्हा वेळ येते, तेव्हा मॅक्सिमम टाइम मी बघतो की लोक बॅकफुटवर जातात. का? मला हे समजत नाही. सर्वात मोठी संपत्ती तर आपण आहोत. हे बघा, रिअल इस्टेटमध्ये पैसे टाकले कधीही कमी जास्त होऊ शकते, गोल्डमध्ये पैसे टाकले कधीही कमी जास्त होऊ शकते, शेअर मार्केटमध्ये टाकले कधीही कमी जास्त होऊ शकते. पण तुम्ही एखादं नॉलेज घेतलं, ते नॉलेज तर परमनंट तुमच्या जवळ आहे ना, परमनंट आहे. ते तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता, ते तुम्ही तुमच्या मुलांना पास ऑन करू शकता, मुलांना नाही मुलांच्या मुलांना नातवांना पास ऑन करू शकता. अरे एवढाच काय सेल्फिश विचार करायचा? समाजातल्या लोकांना पण पास ऑन करू शकतो आपण ते. येस नो? पण ही गोष्ट समजता समजता मला स्वतःलाही खूप वेळ लागला. असं नाही की मी फार हुशार आहे. 2017 पर्यंत मी पण असाच विचार करायचो, 16-17 पर्यंत. म्हणजे एखादी लक्झरी कार घ्यायची आहे तर त्यासाठी कदाचित एक वेळेस इन्व्हेस्ट करतो आपण. पण तेवढीच किंमत जर का एखाद्या गोष्टी शिकण्यासाठी लावायची असली किंवा त्याच्या अर्धी किंमत लावायची असली तर आपण तयार नसतो. तर हा आहे माइंडसेट, ही आहे एनर्जी, ही आहे व्हायब्रेशन्स. जेव्हा आपल्याला ते ऍक्च्युअली समजायला लागते. मला एक सांगा, सिंपल गोष्ट सांगतो मी तुम्हाला, प्रश्न विचारतो, खरं खरं उत्तर द्यायचं बरं का, खोटं नाही, खरं उत्तर द्यायचं.
तुम्ही सफरचंद म्हणजे मराठीत ऍपल, ठीक आहे, ते घ्यायला तुम्ही गेले मार्केटमध्ये आणि दोन प्रकारचे सफरचंद ठेवलेले आहेत. एक आहे 120 रुपये किलो आणि एक आहे 180 रुपये किलो. कोणतं घेतलं पाहिजे आपण स्वतःसाठी, 120 की 180? व्हॉट वी डिजर्व, पहले ये पूछो खुद से कि हम डिजर्व क्या करते हैं. वी डिजर्व बेस्ट, यस नो. अब भैया कमा किस लिए कर रहे हैं, मेहनत किस लिए कर रहे हैं? अच्छा रहने के लिए, अच्छा दिखने के लिए, अच्छी जिंदगी जीने के लिए. आता बघा सगळ्यांनी इथे टाईप केलं 180, 180, 180, पण जेव्हा आपण घ्यायला जातो ना तर आपण 120 वालेच घेऊन येतो घरी. दिस इज व्हॉट इज द फॅक्ट. क्योंकि हम क्या है, हम खुद को समझते ही नहीं डिजर्विंग 180 का. हमारे आपले आयुष्य थोडी महत्वाचं आहे, आपली बॉडी थोडी महत्वाची आहे, पैसे महत्वाचे आहे हो. क्या करेंगे उसको, लेके जाएंगे साथ में. म्हणजे आयुष्याचे एक्सपिरियन्सेस घेत नाही आपण, आयुष्य जगत नाही आपण. नाही नाही, ते वाचवून ठेवा, ते हे करा, आणि काय करणार त्याचं. अहो माझ्याकडे अशा अशा केसेस येतात, तुम्हाला सांगतो मी. 1 कोटी रुपयाची एका, म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त प्रॉपर्टी होती एका महिलेकडे. त्याच्यातली 1 कोटीची प्रॉपर्टी तिची मुलगी घेऊन गेली. एकच मुलगी, ती मुलगी घेऊन गेली 1 कोटीची प्रॉपर्टी. आणि आता 1 की 1.5 कोटीची प्रॉपर्टी बाकी होती त्या महिलेकडे. तर आता तो जो जवळ आहे म्हणजे मुलीचा, काय म्हणतात त्याला, नवरा, मुलीचा जो नवरा आहे, त्याचे प्रयत्न हे चालू आहे की ते 1.5 कोटीची प्रॉपर्टी कशी मिळेल. आणि त्या मॅडम माझ्याकडे आल्या एका बॅचमध्ये आणि त्यांनी पर्सनली हा इश्यू शेअर केला की सर 1 कोटी, जवळजवळ 1 कोटी रुपयाची प्रॉपर्टी मी त्यांना दिली म्हणे आतापर्यंत, पण आता ते माझ्याशी व्यवस्थित वागत नाही. आता मी पुढची पण प्रॉपर्टी जर देऊन देईल त्यांना, तर मग माझं काय. म्हटलं मॅडम, यू लिव्ह युअर लाईफ, डोंट थिंक अबाउट डेम. आपोआप तुमच्या मागे येतील ते. बी सेल्फिश, बी सेल्फिश फॉर फ्यू डेज. असं नाही म्हणत मी की आयुष्यभर पण काही दिवस व्हा. मी हे बघा, मला चुकीचं घेऊ नका, माझं म्हणणं हे नाही आहे बिलकुल की तुम्ही मदत करू नका, तुम्ही प्रेम संबंध ठेवू नका, हे माझं म्हणणं नाही आहे. मला हे म्हणायचं आहे की जिथं तुम्हाला रिस्पेक्ट मिळत नाही तिथं थांबा, हे म्हणायचं आहे मला. बी स्वाभिमानी, है ना, थोड़ा स्वाभिमानी बना जरा. खुद की भी कुछ रिस्पेक्ट है कि नहीं, यस नो, आहे की नाही, आहे ना. हा, काही लोकांनी हातही नाही वर केले, आहे की नाही मला डाऊट आहे जरा. ठीक है. सो खुद का रिस्पेक्ट करना सीखो, दॅट इज व्हॉट इज द थिंग. सो 180 वालेच सफरचंद घेतले पाहिजे आपण. वी डिझर्व बेस्ट, तो अच्छा लेना चाहिए ना हमने. जे बेस्ट आहे ते घेतलं पाहिजे, जे बेस्ट आहे त्या ठिकाणी राहिलो पाहिजे, जे बेस्ट आहे तो एक्सपिरियन्स केला पाहिजे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या दिवशी बेस्ट गोष्टी तुम्ही करायला लागाल तेव्हा तुम्ही युनिव्हर्सला हा मेसेज देताय, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. ज्या दिवशी तुम्ही बेस्ट करायला लागाल तेव्हा तुम्ही युनिव्हर्सला हा मेसेज देताय की आय डिझर्व बेस्ट, म्हणून माझ्याकडे फक्त बेस्टच पाठवायचं बरं का. मग तो पण बघा तशा तशा गोष्टी तुमच्यासाठी करायला लागेल. आपण काय म्हणतो की क्या लाईफ में तो कुछ है ही नहीं मेरे, अरे ये तूने क्रिएट किया है. ठीक आहे, चला मेडिटेशन करायचं. रेडी, रेडी आहात मेडिटेशनसाठी? हाऊ मेनी पीपल आर रेडी? ओके, हे मेडिटेशन एक जबरदस्त मेडिटेशन असणार आहे तुमच्या सर्वांसाठी. ओके, पण याचे रेकॉर्डिंग आपण करत नाहीये. ओके, रेकॉर्डिंग आपण देऊ शकत नाही. सो त्यामुळे रेकॉर्ड आपण याला करणार नाही. सो रेडी, बी रेडी एव्हरीवन. चलो, लेट मी जस्ट प्ले द म्युझिक अँड स्टॉप द रेकॉर्ड. हू वॉन्ट टू शेअर समथिंग, व्हॉट यू फील, हाऊ यू फील. चला, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांनी डायरेक्ट हात वर करा किंवा टाईप करा चॅटबॉक्समध्ये की मला शेअर करायचं आहे. ओके, टाईप मी इन द चॅटबॉक्स, सो मी तुम्हाला अनम्यूट करतो. ओके, बाकी लोकांनी चॅटबॉक्समध्ये सांगायचं आहे कसा होता एक्सपिरियन्स एका शब्दामध्ये. आणि ज्यांना शेअर करायचं आहे त्यांनी जस्ट रेज देअर हँड. प्रकाश सरांच्या मिसेस त्यांना बोलायचं आहे का, हँड रेस कोणी केलेला आहे? बी रिलॅक्स, बी रिलॅक्स, बी रिलॅक्स, टेक युअर टाइम. ओके, नथिंग इज रॉंग, नथिंग इज, काही चुकीचं, काही बॅड नाही आहे. ओके, इट हॅपन्स. ओके, आयुष्य जगताना ह्या गोष्टी होत असतात कमी जास्त. बट वी हॅव टाइम टू रिकवर, है ना, वी हॅव टाइम टू हील आवर सेल्फ.
ज्या लोकांना ड्युरिंग दिस एक्सपिरियन्स रडायला येते, जेव्हा मी हा एक्सपिरियन्स केला होता फर्स्ट टाइम, तेव्हा मी खूप भयंकर रडलो होतो. आजही मी जेव्हा मेडिटेशन करतो किंवा तुमचे घेतो, तेव्हाही मला खूप इमोशनल होतो. ओके, बिकॉज प्रत्येकाला त्या हिलिंगची गरज आहे. कारण आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या राहिलेल्या असतात, अपुऱ्या असतात, है ना. कुछ चीजें छूट जाती है और कुछ चीजें हम छोड़ देते हैं, है ना. सो त्या पूर्ण करणं फार गरजेचं असते. येस, इट्स रिअली एन्जॉयबल. ओके, हू वॉन्ट टू शेअर? हू वॉन्ट टू शेअर? आय वॉन्ट टू लिसन समबडी. इफ एनीबडी, open your throat chakra, be confident. Okay, don't think about anybody. Okay, don't think about anybody and go and share. Yes, Priyaji, yes, please unmute, go and share. Don't think, don't, be yourself. Okay, be courageous. कुछ नहीं होगा. शेअर. येस, व्हॉट यू फील, हाऊ यू फील. आवाज नाही येते तुमचा. हा, येस, बोला. येस, येस. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. व्हॉट यू फील, हाऊ ऍक्च्युली यू फील. मी सेकंड टाइम करत आहे रेकीचा क्लास तुमचा. आवाज येत आहे ना माझा? येस, 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 येत आहे, बोला. हा, जेव्हा मी फर्स्ट टाइम केलं होतं तेव्हाही मला खूप रडायला आलं आणि आजही माझा तोच प्रसंग झाला. म्हणजे मी खूप इमोशनल होऊन जाते. घरचे मला किंवा जवळपासचे माझं फ्रेंड सर्कल सगळे म्हणतात तू खूप स्ट्रॉंग आहे. पण जेव्हा जेव्हा मी असे मेडिटेशन करते ना, तेव्हा मला पूर्ण मलाच कळत नाही की इतकं इमोशनल होऊन जाते ना, मला मला म्हणजे कंट्रोल होत नाही माझं ते. परंतु त्यातून मला नंतर असं खूप भारी वाटतं, रिलॅक्स वाटतं. ऍक्च्युली तर मी जेव्हापासनं 3 महिने अगोदर तुमचा क्लास केलेला आहे रेकीचा, तर मी तेव्हापासनं 1 तास ह्या गोष्टीसाठी देते. गुड, त्यामुळे ऑसम. माझ्यामध्ये खूप काही चेंजेस झालेले आहेत. हे झाल्यानंतर मी नक्की शेअर करेल. आता ऍक्च्युली वेळ अभावी मी तुम्हाला कमी येस, याच्यामध्ये येस. सांगितलं, परंतु व्हेरी आता नाईस. खूप छान वाटलं. तर थँक यू. माझ्यामध्ये 3 महिन्यानंतरचे चेंजेस नक्की सांगायला आवडेल मला. त्यामुळे मला लास्ट संधी द्या. Good, good. Awesome, awesome, awesome. Thank you, thank you. Yes, anybody else want to share? व्हेरी नाईस. प्रिया मॅडम सेकंड टाइम अटेंड करत आहेत. ओके, मी त्यांना बघितल्यावर आलं ते मला ओळखायला. ओके, सो शी हॅज डन अ ग्रेट जॉब लास्ट टाइम ऑल्सो. येस, एनीबडी वॉन्ट्स टू शेअर? कदम सर, मेघा मॅडम, वृषाली मॅडम, प्रकाश सर. येस, प्लीज गो अहेड. हर्षदा मॅडम, सुकन्या जी. येस, बी रिलॅक्स. हा, कदाचित काही लोक अजून त्याच्या बाहेर आले नाही. सो टेक युअर टाइम. हा सर, प्लीज. गुड इव्हनिंग एव्हरीवन. येस, सरांना नमस्कार. नमस्कार. म्हणजे ज्यावेळेस आता तुम्ही जे काय कमांड देत होते ते खरंच मला तरी वाटतं की मी वयाच्या 15व्या किंवा 14 वर्षापर्यंत पोहोचलो. आणि ज्या ज्या वेळेचे काय आई वडिलांसोबत जे काय माझ्यासोबत घडलंय, ज्या मी वेळेस त्यांना ते ग्रॅटिट्यूड किंवा ते धन्यवाद द्यायला पाहिजे होते ते दिले नाही. किंवा त्यावेळेस ठीक आहे, माझी स्टेज तशी नसेल की मी त्याला याच्यात नसेल. पण जसं आज तुम्ही जी काही कमांड देतो खरंच डोळ्यातून पाणी सुद्धा आलंय. जरी साईडला बसेल होतो, पण आज मला असं कुठेतरी फील होतंय की खरंच मी आज त्यांचे आभार मानलेत, जे मी अगोदर मानायला पाहिजे होते. सो वाव, थँक्यू अमेझिंग. व्हेरी थँक्यू, एक थँक्यू. करून द्या सर. थँक्यू व्हेरी गुड, मच. गुड, गुड, ऑसम. रोज धन्यवाद दिले पाहिजे ऍक्च्युली आपण, मला असं वाटते. ओके, वी हॅव टाइम. ओके, सो हे जे मेडिटेशन आपण आता, काही लोक तर म्हणतात की आम्ही आयुष्यात पहिल्यांदा केलं, आम्ही आयुष्यात पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स केला. माझं म्हणणं आहे हा एक्सपिरियन्स रोज केला पाहिजे. खूप सारे लोक असे येतात की जे म्हणतात की माझे आई वडील नाही आहेत आणि ते गेले तेव्हा मी त्यांना काही म्हणूच शकलो नाही. तर माझ्या मनात खूप साऱ्या गोष्टी राहून गेल्या सांगायच्या. इट इज टाइम. ते गेले नाही, ते आहेत तुमच्यासोबत. यू कनेक्ट विथ देम, विथ द एनर्जी. आणि आजही तुम्ही त्यांच्याशी त्या गोष्टी शेअर करू शकता. हे ब्लॉकेज जे आहेत आपल्या आतमधले ते काढू शकतो आपण. आजही आपण त्यांच्याशी बोलू शकतो विथ दिस मेडिटेशन, विथ डिफरंट काइंड ऑफ मेडिटेशन. तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होऊन त्यांना त्या सगळ्या गोष्टी सांगू शकता. काही बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी सांगायच्या राहूनच जातात आणि समोरचा माणूस निघून जातो. राईट. सो थँक्यू सो मच सर. प्रकाश सर, खूप छान एक्सपिरियन्स शेअर केला. वैशाली मॅडमने इथे लिहिलेला आहे, आजपर्यंतचा सर्वात वेगळा अनुभव. आयुष्य दुसऱ्यांसाठी जगत जगत स्वतःसाठी जगलोच नाही. खूप खूप रडायला आले. थँक्यू सो मच. ओके, हे पण एक गोष्ट आहे की बऱ्याचदा काय होते की आपण
सब कुछ देख रहे, सर्व काही बघत आहे आपण, आहे ना. त्यांचा डब्बा, तिची शाळा, माझं घर, XYZ सगळं बघत आहे आपण. पण आपलं स्वतःकडेच लक्ष नाही आहे. आपणही स्वतः फार जास्त इम्पॉर्टंट आहोत. मी तर म्हटलं सर्वात जास्त इम्पॉर्टंट आपणच आहोत. कारण आपण जर नाही तर ह्या सगळ्या गोष्टी मग काय उपयोग आहे त्याचा, मला सांगा तुम्ही. पहिल्या की दुसऱ्या दिवशी मी सांगितलं ना की युअर बॉडी विदाउट सोल इज जस्ट अ बॉडी, इज जस्ट अ बॉडी. त्याला काही व्हॅल्यू नहीं है. एक बार इंसान अगर चला गया ना तो फिर क्या बोलते हैं, फिर ये नहीं बोलते की सागर को लेके आओ, सागर को लेके जाओ. असंही नाही म्हणत की सागरची बॉडी, असंही नाही म्हणत, फक्त म्हणतात बॉडी. बॉडी आली का, बॉडी गेली, बॉडी टाकली, हा असं झालं, असं होते. सो व्हॅल्यू आपल्याला तोपर्यंत आहे जोपर्यंत याच्यामध्ये काय आहे, प्राण आहे, सोल आहे. सो रिस्पेक्ट अँड लव्ह दॅट सोल फर्स्ट. सो युअर लाईफ विल बिकम मोर इझी अँड मोर जॉयफुल. का बरं देतो आपण कोणाला तरी चान्स आपलं आयुष्य खराब करायचा? का बरं आपण देतो कोणाला तरी एवढं इम्पॉर्टन्स की तेरे सिवा मैं जी, अरे क्यों नहीं जी सकता मेरे भाई. हा, मुलगा असो, मुलगी असो, कोणी असो, कोणीही असू द्या, क्यों खुद के साथ नहीं जी सकते? ओके, बहुत बड़ी है, बहुत अच्छी है लाइफ. एनीबडी वांट्स टू शेयर? लास्ट पर्सन, लास्ट पर्सन, एनीबडी वांट्स टू शेयर? ओके, फाईन, काय हरकत नाही. सो पुढे जाण्याआधी जो आपला रोजचा फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. आणि ग्रुप ओपन आहे. तुम्ही जर का ग्रुपमध्ये नसाल तर हे बघा, ग्रुपची लिंक मी इथे देतोय. हा ग्रुप जॉईन करून घ्या सर्वांनी. ओके, आणि या ग्रुपमध्ये आज तुम्हाला शेअर करायचं आहे की आज तुम्हाला नेमकं काय वाटलं. कसं शेअर करायचं आहे, ऑडिओमध्ये, व्हिडिओमध्ये किंवा मेसेजमध्ये. काय वाटलं एक्सप्रेस व्हा, एक्सप्रेस व्हा. अजूनही त्या भावना दाबून ठेवू नका. विचार नका करू की या ग्रुपमध्ये कोण असेल, मग कोणी बघेल का. अरे बाप रे बाप, हा विचार करून करूनच आयुष्य आपलं संपत चाललं. काही फरक पडत नसते कोणाला, तुम्हाला सांगतो मी, काहीच नाही. समजलं काय? फरक फक्त आपणच पाडून घेत असतो बस. कोण काय म्हणेल, कोण काय, अरे कोणीच नाही काही म्हणत. काही घेणं देणं नाही कोणाला. समजलं काय? सो बी अ ब्रेव पर्सन इन युअर लाईफ अँड शेअर. ओके, आता शेवटची आणि गुड न्यूज खूप चांगली की उद्या आपलं मॅनिफेस्टेशन डायरीचं सेशन आहे. तुमचं सेशन होईल 7 ते 8 आणि 8:30ला मॅनिफेस्टेशन डायरीचं सेशन चालू होईल, विच इज ओपन फॉर एव्हरीवन. ओपन फॉर एव्हरीवन, कोणीही ते सेशन अटेंड करू शकते. पण त्यासाठी तुमच्याकडे मॅनिफेस्टेशन डायरी असणं फार गरजेचं आहे. आणि जर का नसेल तर तुम्ही ते आजच ऑर्डर करून घ्या. आता लगेच तुम्हाला आजच्या आज उद्या तर काही मिळणार नाही, पण जे काही तुम्ही शिकाल तर ते लिहिण्यासाठी तुमच्याकडे डायरी असली पाहिजे. नंतर तर ते 2-4-5 दिवसात तुम्हाला मिळून जाईल. डायरी जर तुम्ही आज ऑर्डर केली तर 2-4-5 दिवसात मिळून जाईल. ही डायरी ॲमेझॉनला 350-400 रुपयाला आहे. जी क्वालिटी आपण देतोय ती क्वालिटी नाही आहे, तरी पण 350-400 रुपये देऊनही आपण फक्त 300 रुपीजमध्ये, ते पण त्याच्यामध्ये पण डिलिव्हरी चार्ज इन्क्लूड आहे, डिलिव्हरी चार्ज इन्क्लूड आहे, तर आपण फक्त 300 रुपीजमध्ये आपल्या स्टुडंटसाठी अवेलेबल केलेली आहे. सो डायरीची लिंक इथे दिलेली आहे. ज्यांना ज्यांना उद्याचं सेशन अटेंड करायचं असेल, त्यानंतर तुम्हाला डायरीचा वापर करायचा असेल. डायरीचा वापर कशासाठी करतात ते सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला जर का लाईफमध्ये काही गोल्स असतील तुमचे आणि ते तुम्हाला अचीव्ह करायचे आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही याचा खूप चांगला वापर करू शकता. मी स्वतः मागील 5-6 वर्षापासून डायऱ्या लिहितो. ओके, आणि त्या गोष्टी सगळ्या मी मिळवलेल्या आहेत. ओके, हे बघा, ही डायरी आहे माझी. ही माझी 365 डेजची बनवत असतो मी एकच, आणि मी स्पेशल अशा बनवून घेतलेल्या आहे माझ्यासाठी. ही 800 रुपीजला एक डायरी आहे. तर तुम्ही कधी भेटले मला तर मी तुम्हाला नक्की देईल. ओके, सो याचं एक छोटं व्हर्जन तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे, सो तुम्ही ते ऑर्डर करू शकता. जर तुम्हाला उद्याचं सेशन अटेंड करायचं असेल तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही लिहायला चालू करू शकता. आणि ह्या गोष्टी केल्याने मी तुम्हाला सांगतो 100% व्हॉट एव्हर यू आर लुकिंग फॉर इन युअर लाईफ. मला माहीत नाही तुम्हाला काय पाहिजे. काही लोकांना चांगले रिलेशन पाहिजे असतील, काही लोकांना चांगली हेल्थ पाहिजे असेल, काही लोकांना नाव, सन्मान, रिस्पेक्ट पाहिजे असेल, काही लोकांना पैसा पाहिजे असेल, काही लोकांना अजून काही पाहिजे असेल. पण व्हॉट एव्हर यू आर लुकिंग फॉर, त्या सर्व गोष्टी 100% येतील तुमच्याकडे.
फक्त तुम्ही ऑलरेडी त्या प्रवासात आहात बरं का. तुम्हाला तो प्रवास करायचा आहे असं नाही म्हणत आहे मी. तुम्ही या क्लासपर्यंत पोहोचले म्हणजेच तुम्ही त्या प्रवासात आले आहात ऑलरेडी. आता फक्त तुम्हाला एक एक स्टेप घेत पुढे जायचं आहे आणि मग बघा युअर लाईफ विल चेंज. ओके. क्वालिटी इज गुड रिसिव्ड विथ एंड कलर रेड कलर लिंक पेन. हां, सुकन्या मॅडमनी मिळाली त्यांना बघा डायरी. मी स्क्रिझोफ्रेनिया असल्यामुळे मला खूप चुकीचे वागलो त्याबद्दल आहे. ओके, इट्स ओके, इट्स ओके. नितीन सर, इट्स ओके. तुम्हाला जाणीव झाली ही खूप मोठी गोष्ट आहे. बघा आपल्याकडून झालेल्या चुकीची जाणीव होणे आणि ते मान्य करणे म्हणजेच समोरच्याकडून त्या गोष्टीला फॉरगिव्हनेस मिळणे आहे, मला असं वाटते. येस नो है ना. काही लोक तर आयुष्यभर मान्यच करत नाही की मी चूक केली. आहेत की नाही असे लोक? आहेत. तुम्ही मान्य तर करता ऍटलिस्ट नितीन सर. ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही मान्य करता की तुमच्याकडून चूक झाली. इट मीन्स कुठंतरी हृदयामध्ये तुम्ही एक चांगले माणूस आहात, एक चांगले व्यक्ती आहात, म्हणून तुम्हाला ते फील झालं. म्हणून तुम्हाला असं वाटलं की नाही माझी काहीतरी चूक आहे किंवा माझी चूक झाली. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. तुमचं हार्ट चक्र ओपन होत आहे. तुम्ही मान्य केलं म्हणजे तुमचं हार्ट चक्र, आज्ञा चक्र दोन्ही गोष्टी ओपन होत आहे. ओके. यू आर गेटिंग बॅलन्स्ड. ठीक आहे. क्लिअर आहे सर्वांना. सो उद्या आपलं 8:30 ते 10:30 सेशन असेल डायरीचं. त्यानंतर 7 ते 8 सेशन असेल तुमचं. असे 3 तास तुम्हाला उद्या इन्व्हेस्ट करायचे आहे. बघा बाबा तुम्हाला वेळ आहे की नाही. ठीक आहे. पण केलं रेकॉर्डिंग त्या दुसऱ्या सेशनची तुम्हाला मिळणार नाही. ते फक्त पेड लोकांना आम्ही रेकॉर्डिंग देतो. पण मी ओपन सर्वांसाठी याच्यासाठी केलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये एक मोठा प्रोग्राम आपण करणार आहोत पुण्यामध्ये, ज्याला हिलिंग प्रोग्राम म्हणतात. जे तुम्ही आत्ता एक्सपिरियन्स केलं ना, आत्ता जे तुम्ही एक्सपिरियन्स केलं हे तुम्ही दररोज एक्सपिरियन्स करणार 3 दिवस रोज, आणि दिवसातले 4-4, 5-5 तास. आणि ते सर्व काही जे काही आहे आतमध्ये ते सगळं बाहेर काढून टाका. मग बघा आतमध्ये किती तुम्हाला रिलॅक्स वाटेल, किती हलकं वाटेल. ओके. याच्यासाठी एक 3 दिवसाचा प्रोग्राम आपण करणार आहे पुण्यामध्ये, ज्याच्यामध्ये फक्त 200 लोक आपण घेणार आहोत अवघ्या महाराष्ट्रातून. ठीक आहे. तुमची राहण्याची व्यवस्था जी आहे ती तुम्हाला तुमची करायची आहे. फक्त 3 दिवस प्रोग्राम आम्ही घेऊ. त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला एंट्री असेल. सकाळी 9 ते सायंकाळी 6 हा प्रोग्राम असेल. त्याची संपूर्ण माहिती उद्या जेव्हा तुमचं डायरीचं सेशन संपेल तेव्हा तुम्हाला मिळेल की काय माहिती काय असेल, त्याची फीज काय असेल, स्ट्रक्चर सगळं सगळं सगळं. ओके. आणि त्याच्यामध्ये एक मेजर गोष्ट तुम्ही शिकणार आहात ते आहे शिवा आणि शक्ती एनर्जी. की प्रत्येकामध्ये, प्रत्येक महिलेत एक एक पुरुष आहे आणि प्रत्येक पुरुषामध्ये एक महिला आहे. मॅस्क्युलाइन अँड फेमिलाइन एनर्जी म्हणतात त्याला. तर ती एनर्जी कशी बॅलन्स करायची आणि ती एनर्जी बॅलन्स केल्याने काय होते आयुष्यामध्ये, हे सगळं काही तुम्ही शिकणार आहात. ओके. सो आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर एव्हरीबडी. ओके. सो उद्या आणि परवा 2 दिवस आपले बाकी आहेत. 2 दिवस अगदी इमानदारीने अटेंड करा जर तुम्हाला काही बघायचं असेल लाईफमध्ये रिअली तर. ठीक आहे. आणि परवाच्या दिवशी तुमची अटोनमेंट होईल. उद्या मी तुम्हाला पुढची माहिती देईल की लेवल 2 लेवल 3 मध्ये ज्यांना यायचं आहे त्यांची काय प्रोसिजर आहे. ठीक आहे. त्याची एक नॉमिनल फीज असते, ती फीज तुम्हाला पे करावं लागेल. त्या तयारीत तुम्ही राहा. ओके. आणि उद्या आणि परवा आपण भेटू. ओके. फॉर्म सर्वांनी भरायचा आहे, गुगल फॉर्म. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही नसाल तर हा ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे सर्वांनी. मी दिलेला आहे ग्रुपची लिंक. ओके. म्हणजे तिकडे तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील. आणि आपला कस्टमर केअर नंबर आहे 7507253253. काहीही अडचण आली तर त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम. बाकी तुमचे जे काही एक्सपिरियन्सेस असतील तुम्ही ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि भेटूया आपण उद्या सायंकाळी ठीक 7 वाजता याच ठिकाणी, याच वेळी, याच लिंकवर. ओके. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप खूप आभार. मॅनिफेस्टेशन डायरी ज्यांना ऑर्डर करायची आहे ते लगेच ऑर्डर करून घ्या. लिंक दिलेली आहे. आणि जर का तुम्हाला लिंक मिळाली नसेल तर 7507253253ला व्हॉट्सअप करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.